सुधागड तालुक्यातील कळंब आणि करचुंडे येथील आदिवासी वाड्यांमध्ये नागरिकांना जाणे येण्यासाठी अद्याप रस्ता उपलब्ध नाही. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही रस्त्याची सुविधा नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रधानमंत्री सडक योजनेतून रस्ता मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. मंजुरी मिळून 1 वर्ष उलटले असून पावसाळा तोंडावर आल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना प्रवासात अडथळे येतात. रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण होते. तर शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात नेण्यात अडचणी येतात. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिक बिकट होते आणि गावाबाहेर जाणे कठीण होते. स्थानिक नागरिकांनी शासनाने मंजूर केलेल्या रस्त्याचे काम त्वरित सुरू व्हावे अशी मागणी केली आहे. अन्यथा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की रस्ता हा केवळ सुविधा नसून त्यांच्या जीवनाचा आधार आहे. सडक योजनेमधून कौलशी आदिवासीवाडी, कलम ठाकूरवाडी ते कौलशी आदिवासीवाडी हा रस्ता किमान 1 वर्षापूर्वीच सगळा मंजुरी वगैरे झालेलं होतं. पण त्यातून तो रस्ता अद्यापर्यंत चालू झालेला नाही आहे. आणि आदिवासी बांधवांचे एवढे हाल आहेत की त्यांना पावसामध्ये एवढी त्यांची प्रचंड भयानक परिस्थिती होते. त्या परिस्थितीमध्ये त्यांना तोंड द्यावं लागतं. त्यांनी आता किमान 1 महिना बाकी राहिलेला आहे. जर हा रस्ता झाला नाही तर त्याच्या पुढं त्यांना ते खूपच भयानक त्यांना पावसाला तोंड द्यावं लागेल. आणि प्रशासनाने लवकरात लवकर त्याची दखल घेऊन लवकरच रस्ता चालू आजारी जर पडला पेशंट तर न्यायला इकडे मार्ग नाही. परत जर गर्भधार महिला असली तर तिला पण न्यायला गाडी नाही. इकडे जायची नदी मध्ये आड आहे तर इकडे जाण्यासाठी वाट नाही हो माणसांना न्यायला. म्हातारी लोक असतात ती पण आजारी पडतात. पाण्या पावसाचे इकडे न्यायला साधनच नाही. तर मुळे आम्हाला ते ही अडचण आमची सुटायला पाहिजे म्हणून त्याचे ह्या रोड आमची वस्ती कमी आहे म्हणून त्याने आम्ही धावपळ करताव कसे करताव तरी पण आम्हाला होत नाही. म्हणून आता ह्याच्यावर पर्याय तुम्ही ठरवा कधी द्यायचं ते आणि ह्या कधी करायचं ते.